आज होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ खरं तर काढलेला आहे पैलवानांना एवढा खर्च येतोय, केळी, चक्कू, तूप, बदाम, दूध, सर्व काही इतका खर्च येतोय आणि पैलवानांच्या कुस्त्या लागत नाहीत. जिकडं जाईल तिकडं लागत नाहीत. देवा थापासारख्या पैलवानाला चांगला प्रतिसाद मिळतोय. तर माझी कळकळीची विनंती आहे की सगळ्या पैलवानांना चांगला प्रतिसाद मिळावा. आणि 10-15 हजार रुपये खर्च येतोय महिन्याचा. निदान खर्चाचं तरी भागलं पाहिजे त्या पैलवानांचं. आणि छोटे छोटे पैलवान असते ती, त्यांना चांगलं पैसे मिळालं पाहिजे. तेव्हा ही पैलवानकी जगेल. हीच माझी विनंती आहे की जिथं मैदान आहे तिथं देवाथापाची कुस्ती न घेता आपल्या महाराष्ट्रातल्या पैलवानाची कुस्ती घेतली पाहिजे. हीच कळकळीची विनंती. आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद. कुस्ती योद्धा MW या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.